या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत। राजकीय वर्तुळात सर्वात मोठा भूकंप झाला असून देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। अहो, आज केंद्रामध्ये सत्ता भाजपची, राज्यामध्ये सत्ता भाजपची, आज भाजपकडे पॉवर आहे, सत्ता आहे, सर्व काही असताना जे उद्धवसाहेब ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले ते भाजप सोबत न जाता एकनाथ शिंदेंकडे गेले। या पाठीमागे काहीतरी मोठा प्लॅन असणार आणि हाच प्लॅन आता डायरेक्ट उघड झाला आहे। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं हटवायचं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनायचं, यासाठी सगळ्यात मोठी धडपड। अहो, पण आताच केंद्रातून गेम फिरली ना, डायरेक्ट मोठा आदेश आणि फडणवीसांच्या खुर्चीला धोका। नेमकं केंद्रातली आणि राज्यातले कोणते मोठे मंत्री, मोठे नेते फडणवीसांच्या विरोधात सगळा प्लॅन बनवित आहेत? नेमकं कोणते कोणते राज्यातील नेते या सगळ्या गेम मध्ये सहभागी आहेत ते सगळं आपण तुम्हाला आताच याच व्हिडिओ डायरेक्ट उघड दाखवत आहे। तसेच देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची किती दिवसात खाली होणार, केंद्रामध्ये कोणता मोठा भूकंप होत आहे, महाराष्ट्रामध्ये कोणता मोठा भूकंप होत आहे, त्याची सगळ्यात मोठी गुप्त माहिती आताच आपल्या हाती लागली आहे। हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओ डायरेक्ट दाखवत आहे। तसेच मोदी साहेबांनी कोणते आदेश दिले, एकनाथ शिंदेंनी काय काय गेम केली, कोणासोबत बैठक झाली, हे 6 खासदार फोडण्यात कोणी मदत केली, एकनाथ शिंदेंना कोणी पैसा पुरवला, हे सगळं आपण तुम्हाला टोटल डायरेक्ट उघड सांगणार आहेत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा, लगेच एक लाईक झालाच पाहिजे। अहो, काही दिवसापूर्वी ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंसोबत गेले। संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला की भाजपकडे सर्व काही असतानाही शिंदेंसोबत काय गेले आणि नेमकं शिंदेंच्या पाठीमागे कोण आहे? तरी संपूर्ण गेम केंद्रातून फिरलेली होती। केंद्रातील एक मोठा नेता शिंदेंना सपोर्ट करीत होता। आज जे पण काही झालं त्या पाठीमागे संपूर्ण केंद्रातील एक मोठा नेता आणि केंद्रातील एक मोठा गट सहभागी आहेत, जो शिंदे साहेबांना पूर्ण सपोर्ट करतो। परंतु या पाठीमागे सगळ्यात मोठे राजकारण लपलेलं होतं आणि ते राजकारण डायरेक्ट फडणवीसांच्या खुर्चीवर, मुख्यमंत्री पदाला सर्वात मोठा धोका। नेमकं फडणवीस साहेबांना केंद्रामध्ये जायचं होतं म्हणून तर या सगळ्या घडामोडी घडल्या। कशा प्रकारे फडणवीसांचा गेम केला ते सगळे आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवत आहे। फक्त तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण की दिल्ली जी बैठक झाली त्यामध्ये नेमकं काय ठरलेलं आहे, कशा प्रकारे सगळा गेम केला जाणार, काय नियोजन आहे, ते सगळे आपण तुम्हाला लगेच सांगत आहे। या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही हालचाली सुरू आहेत ज्याची कल्पना कदाचित सर्वसामान्यांना नसेल। राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर आता कोणाची नजर आहे? एका बाजूला दिल्लीचे सर्वोच्च नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सत्तेचे केंद्र। नाव न घेता सांगायचे झाले तर अत्यंत प्रतिष्ठित आणि बलाढ्य समजल्या जाणाऱ्या एका नेत्याला त्याच्याच पदावरून बाजूला करण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक महाप्लॅन तयार केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे। हा लढा केवळ सत्तेचा नाही तर पक्षांतर्गत वर्चस्वाचा आहे। 6 खासदारांची कथित जुळवाजुळव, केंद्रातील एका अतिशय शक्तिशाली नेत्याचा छुपा पाठिंबा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे उलथवून टाकण्याची तयारी। कोण आहेत ते नेते जे थेट सर्वोच्च खुर्चीवर डोळा ठेवून बसले आहेत? हे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे? जेव्हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष स्वतःच्याच एका मुख्य चेहऱ्याला शह देण्यासाठी अंतर्गत डावपेच आखतो, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागतात। सध्याचे चित्र पाहता आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलणार आहे। काही बडे नेते हे उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या हालचालींमधून हे स्पष्ट दिसत आहे की मुंबईच्या गादीवर आता एका नव्या चेहऱ्याला बसवण्याची जोरदार तयारी सुरू आहे। हा कोणताही सामान्य बदल नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा अंतर्गत संघर्ष असू शकतो। पडद्यामागचे हे सूत्रधार नेमके कोण आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या राजकीय महानाट्याचा प्रत्येक अंक सविस्तर समजून घ्यावा लागेल। आता वळूयात या संपूर्ण महाप्लॅनच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक पैलूकडे। सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील एका अत्यंत वजनदार आणि चाणक्य मानल्या जाणाऱ्या केंद्रीय नेत्याचा या संपूर्ण मोहिमेला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे। उद्दिष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्रातील सध्याच्या सर्वात बलाढ्य नेत्याचे पंख छाटणे। यासाठी अत्यंत गुप्तपणे 6 खासदारांची फोडाफोड किंवा त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे तंत्र वापरले जात आहे। हे 6 खासदार गेम चेंजर ठरणार आहेत। जर हे खासदार एका विशिष्ट गटाला किंवा नव्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर करत असतील तर दिल्लीतील हायकमांडला देखील राज्यातील नेतृत्वात बदल करणे भाग पडेल। हा संपूर्ण प्लॅन इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आखला जात आहे की ज्या नेत्याच्या विरोधात हा डाव आहे त्यालाही याचे संकेत उशिरा मिळावेत। जेव्हा केंद्रातून थेट रसद आणि पाठिंबा मिळतो तेव्हा राज्यातील कोणतीही राजकीय तटबंदी फार काळ टिकू शकत नाही।
या 6 खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील सत्तेचा समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. हा केवळ एका नेत्याला पदावरून हटवण्याचा प्रयत्न नाही, तर आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही एक मोठी राजकीय गोळाबेरीज आहे. जर हा प्लॅन यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र नागपूर किंवा सध्याच्या मुख्य प्रभावातून सरकून थेट एका नव्या आघाडीकडे जाईल. दिल्लीच्या या पाठिंब्यामुळे विरोधी गट प्रचंड आक्रमक झाला असून त्यांनी आता उघडपणे अंतर्गत हालचाली वाढवल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे भाजप आणि आपल्यातला फरक आहे. भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनेकांना दिल्लीत असं वाटतंय की हा माणूस उद्या माझ्याबरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, म्हणून आत्ताच याचे पंख कापा. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचं आहे, तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं पंख नाही कापत, मग दुसरं काय कापू ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची एक इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही तुम्ही आठवा. कारण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय, आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डानी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीब फुटत आहेत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला, जय श्रीराम. टीईटीचा पेपर फुटला, जय श्रीराम. दुष्काळ पडला, जय श्रीराम. मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये, मराठी माणसामध्ये मारामाऱ्या व्हाव्या म्हणून या सुपारी सेना काढलेल्या आहेत. त्यांनी शहा सेना काढलेली आहे. आपलेच लोक आपल्यातनं फोडतायत आणि आपल्या अंगावर टाकतायत. म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनंच गेलेले, आपल्याच. आता रक्ताचे नाही बोलत, कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक.